अंधेरी के MIDC इलाके में एक दुर्भाग्यपूर्ण घटना घटी, जहां 45 वर्षीय विमल गायकवाड़ नामक महिला एक नाले में गिरकर अपनी जान गंवा बैठी। इस मामले की जांच के लिए मुंबई महानगर पालिका ने एक समिति गठित की, जिसकी रिपोर्ट में पता चला कि मेट्रो प्रशासन की लापरवाही के कारण यह दुर्घटना हुई। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पार्टी की शालिनी ठाकरे के नेतृत्व में इस घटना के विरोध में एक मोर्चा निकाला गया, जिसमें मनसे कार्यकर्ता और मृतक महिला के भाई आनंद बनसोडे शामिल हुए। आज आम्ही इथे BMC वरती मोर्चा काढला आहे गोरेगाव विधानसभेच्या तर्फे, आणि आपले जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची आणि त्यांच्या सोबत जे काय विषयाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपली बैठक झाली। विषय असा आहे की आज BMC वरती कुठचेही नगरसेवक नाही आहे। सगळे जे अधिकार आहेत ते आपल्या वॉर्ड ऑफिसर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडे आहेत, पण जे आपल्या निदर्शनात येतोय कुठचेही विधानसभेमध्ये काम होत नाही आहे। आजही आपण बोललो तर कुठच्या विषयावरती आमची चर्चा झाली, पाणी मिळत नाही, भगतसिंग नगरमध्ये पाण्याची टंचाई आहे, आपले ब्रिज अजून प्रलंबित आहेत, आपले रस्त्यांचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहेत, आपल्या हॉस्पिटल सिद्धार्थनगरचं हॉस्पिटल आहे ते अजूनही ते प्रश्न प्रलंबित आहे, आणि सिद्धार्थनगरचं हॉस्पिटलला वेळ लागणार, त्यासाठी तुम्ही एक हेल्थ सेंटर सुरू करणार होता ते अजून सुरू झालेलं नाही आहे। म्हणजे आपल्याला हे दिसलं आहे की गेले इतके वर्ष आणि विशेष तर जे 2 वर्ष मागे काही कुठचंही विषयावरती काम झालेलं दिसत नाही आहे। नमस्कार, मी आनंद बनसोडे। मागच्या आठवड्यामध्ये अंधेरीतील मॅनहोलमध्ये पडून माझ्या बहिणीचा मृत्यू झाला होता। त्या मृत्यूच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने समिती स्थापन केली होती। त्यानंतर 3 दिवसांनी त्यांचा अहवाल आलेला आहे, आणि त्या अहवालात असं म्हणलेलं आहे की मुंबई महानगरपालिका त्या अपघातात जबाबदार नाही, तर MMRD या अपघातात जबाबदार आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, या अपघातास कोणीही जबाबदार असू दे, MMRD असू दे किंवा मुंबई कॉर्पोरेशन असू दे, तर या व्यक्तीच्या मृत्यूस कोणी कारणीभूत असेल त्या व्यक्तीने त्यांची जबाबदारी घ्यावी। कारण माझी बहिणी घरातील कर्ता माणूस होती आणि घर सांभाळत होती। माझ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत, शारीरिक अपंगत्व त्यांना आहे, डोळ्यांनी कमी दिसतं, तर त्या व्यक्तीची जबाबदारी कोण घेणार आहे? एवढं होऊनसुद्धा मुंबई महानगरपालिका म्हणते की या घटनेस आम्ही जबाबदार नाही आहोत, तर या घटनेची जबाबदारी कोण घेणार आहे? याच्यापेक्षा काही वाईट असेल असं मला काही वाटत नाही आहे।